पार्थ पवारांच्या ॲमेडिया कंपनीला जमीन विक्री करणाऱ्या शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बावधन पोलिसांकडून तिच्या अटकेसाठी दिरंगाई केली जाते असा प्रश्न उपस्थित झाला आहे। कारण या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी 6 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला आहे आणि तेव्हापासून बावधन पोलिसांनी केवळ दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन या व्यवहाराचा दस्त हाती घेतला आहे। त्यापुढे नेमकी काय कारवाई केली असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांच्याकडून शीतल तेजवानीच्या घरी, कार्यालयात आणि ती ज्या ज्या ठिकाणी लपून बसू शकते अशा ठिकाणी आम्ही तिचा शोध घेतला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे। मात्र या दाव्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे। कारण याच बावधन पोलिसांकडून वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाचा तपास केला जातोय आणि त्यावेळी अजित पवारांचे पदाधिकारी आणि वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर यांना अटक करताना पोलिसांची भूमिका ही संशयास्पद होती। जेव्हा अजित पवारांनी माझा राजेंद्र हगवणेशी काही संबंध नाही असं म्हटलं, त्यानंतर 6 दिवस जे गायब होते ते राजेंद्र हगवणे आणि दीर यांना पुढच्या काही तासांमध्येच बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। खरं तर त्यावेळी सुद्धा बावधन पोलिसांवरती राजकीय दबाव हा होताच आणि आत्ताही उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांशी संबंधित हा वादग्रस्त जमीन व्यवहार आहे। त्यामुळं पोलिसांवरती साहजिकच राजकीय दबाव असणार आहे आणि त्यामुळंच शीतल तेजवानीला अटक केली जात नाही आहे। शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठीच बावधन पोलिसांकडून अटकेसाठी दिरंगाई केली जाते असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, बावधन, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।